आषाढी एकादशीचा दिवस आला की एक चित्रपट हमखास टीव्हीवर लागतो। या चित्रपटाचं नाव म्हणजेच पंढरीची वारी। 1988 साली आलेल्या या चित्रपटात छोट्या विठोबाची भूमिका ही खूपच गाजली। पण या बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता आज कुठे आहे आणि काय करतोय हे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। अभिनेता बकुल कवठेकर या बालकलाकाराने छोट्या विठोबाची भूमिका अजरामर केली। इतक्या लहान वयातही अभिनयाची उत्तम समज असलेल्या बकुलने सर्वांच्या मनात घर करून गेला। परंतु याच बकुलचा पुढे सर्वांना चटका लावेल असा मृत्यू ओढावला। बकुल हा पंढरीची वारी सिनेमाचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचा मुलगा। डोळ्यांनी हावभाव साकारून एकही संवाद न बोलता बकुलने खट्याळ विठोबा सुंदर साकारला। बकुल आणि जयश्री गडकर यांची जोडी ही सर्वांना आवडली। इतकेच नव्हे तर बकुलवर चित्रित झालेला धरीला पंढरीचा चोर या गाण्याने सर्वांना वेड लावलं। आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं। या सिनेमात काम केल्यानंतर बकुलने आपलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं। पुण्यातील भारती विद्यापीठात बकुलने फाईन आर्ट्सचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळवला। परंतु 2002 सालीच शिक्षण घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने बकुलचं निधन झालं। बकुलच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच चांगला धक्का बसला। फाईन आर्ट्स क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचं स्वप्न असणाऱ्या बकुलचं आयुष्य हे अर्ध्यावरच थांबलं। आज बकुलचा भाऊ समीर कवठेकर हे मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत। समीर यांनी भावाला आदरांजली म्हणून त्याच्या नावाने बकुल फिल्म्स ही प्रोडक्शन संस्था ही सुरू केली आहे। याशिवाय समीर यांनी स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, राजा शिव छत्रपती अशा गाजलेल्या मालिकांसाठी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी ही सांभाळली आहे। तर पंढरीची वारी हा चित्रपट तुम्ही पाहिलात का आणि या चित्रपटातील छोटा विठोबा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।